हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण खूपच कुरकुरीत आणि खुसखुशीत होणारे साबुदाणा वडे बनवणार आहोत. साबुदाणा वडा तेलात फुटू नये, साबुदाणा कसा भिजवावा आणि साबुदाणे वडे कसे क्रिस्पी होईल यासाठी बऱ्याच टिप्स आणि ट्रिक्स या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता फुल वॉच करा. चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया. साबुदाणा वडे बनवण्यासाठी साबुदाणा कमीत कमी 5 ते 6 तास पाण्यामध्ये भिजवला गेला पाहिजे. मी इथे 2 कप साबुदाणा रात्रभर पाण्यात भिजवलेला होता, तो घेतला आहे. इथे साबुदाण्यामध्ये बऱ्यापैकी मॉइश्चर आहे, त्यामुळे मी पाण्याचा यूज केला नाही. तुम्हाला साबुदाणा खूपच कोरडा वाटत असेल तर थोडेसे पाणी शिंपडून साबुदाणा ओलसर करून घ्यायचा. आता साबुदाण्यामध्ये 2 उकडलेले स्मॅश केलेले बटाटे, 1.5 चमचा वाटलेली हिरवी मिरची आणि 1 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आणि 1 चमचा मीठ टाकून सगळे इन्ग्रेडियंट छान असे मिक्स करून घेतले. उकडलेला बटाटा आणि शेंगदाण्याच्या कुटामुळे वड्याला छान अशी बाइंडिंग येते. साबुदाणा वडे बनवताना साबुदाणा खूप पचपचीतही भिजला नाही गेला पाहिजे आणि खूप ड्रायही नसला पाहिजे. खूपच पचपचीत भिजला गेला तर वडे खूपच तेल पितात आणि वडे खूपच तेलकट होतात. आणि साबुदाणा खूपच कोरडा राहिला तर वड्याला छान अशी बाइंडिंग येत नाही. त्यामुळे साबुदाणा वडा बनवताना साबुदाणा भिजवणे ही महत्त्वाची स्टेप आहे. आता सगळे इन्ग्रेडियंट साबुदाण्यामध्ये छान असे मिक्स झालेले आहेत. आता अशा पद्धतीने सगळे वडे बनवून घेऊयात. हे वडे तेलात तळ्यावर खूप फुगले जातात, त्यामुळे वडे खूप जाड बनवायचे नाही. अशाच इम्पॉर्टंट टिप्स आणि ट्रिक्ससाठी, डिटेल रेसिपीसाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करताना बेल आयकॉनही प्रेस करा. आता सगळे वडे बनवून तयार आहेत. आता या वड्यांना तेलामध्ये डीप फ्राय करूयात. साबुदाणा वडा तेलात फुटू नये म्हणून तो कधीही लो फ्लेमवर तळायचा नाही. हे वडे नेहमी मीडियम टू हाय फ्लेमवरच तळून घ्यायचे. एक एक वडा अशा पद्धतीने तेलात सोडून घ्यायचा. ओव्हर क्राऊड करायची नाही, नाहीतर वडे एकमेकांना चिटकले जातात. हे वडे हलके सोनेरी होईपर्यंत तेलातच ठेवूया. वडे तेलात टाकून झाल्यावर त्याला 2 ते 3 मिनिटं अजिबात टच करायचा नाही. वड्यांचं आउटर कोटिंग छान असे सील झाले पाहिजे. वडे आपण तेलात टाकल्या अलटी-पलटी केले तर त्याचे आउटर कोटिंग सील होत नाही आणि वडे तेलात तुटले जातात. या वड्यांमध्ये स्टार्चचे प्रमाण हे जास्त असते, त्यामुळे काय होते की जर तुम्ही वडे लो फ्लेमवर तळले तर ते फुटण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे हे वडे नेहमी मीडियम टू हाय फ्लेमवर तळायचे. वडे एका साईडनी छान असे फ्राय झालेले आहेत. आता पलटी करून दुसऱ्या साईडनी फ्राय करून घेऊयात. जर वडे तुम्ही उपवासासाठी बनवले असेल तर गरमागरम साबुदाणे वडे शेंगदाण्याच्या आमटी संगे खूपच टेस्टी लागतात. तुम्ही पाहू शकता सगळे वडे किती छान तळले गेले आहेत. एकही वडा फुटला नाही, करपला नाही आणि रंगही खूप छान आला आहे. आता आपले खूपच टेस्टी आणि गरमागरम साबुदाणा वडे तयार आहेत. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.